हायला का नाही हा तो तोंडवाशी 12 का बनवायचे. अरे काय सांगू बाबा तुला, त्या शेटजीची कामाला आहे हा त्या 10,000 काय होतंय म्हणतो. त्याच्यात काय आहे, बायकोचा लेकराचा शिक्षणाचा खर्च, माझा सगळा शाळेचा सगळा शेतीचा खर्च, आणि त्या नोकरीत 10,000 काय होतंय. काय म्हणूनच तू जरा परेशान दिसतो काय. परेशान म्हणजे भलता परेशान आहे. काय सांगू तुला. अरे माने तू कसं आहे, आता तू शेळी पालन तसे किती 500 का 1000 शेळ्या हा. त्या तुला काय 20 आणि 25 बोकडं रोज विकत येत. त्याच्यामुळे तुला अडचण नाही रे, पण मी लय परेशानी, मी सध्या लय परेशानी ते काय सांगू तुला. तेच तू मला जरा अडचण दिसली कोण बसला बा. या वर्षी सारखी अडचण मला कधीच नाही आली. मग काय भरपूर अडचण. काय सांगावं तुला, ते शेटजी काय देतंय 10,000, त्याच्यातून काय मला पेट्रोलला 100 रोज यायला जायला जाते. सुट्याचे काय सुट्याचं तर विचारूच नको, ते कापून काढून टाकतोय. मग असं होतं. तू लय अवघडात अवघड होत चाललंय बा. अवघड म्हणजे काय सांगू. बरं पोराच्या शिक्षणाला पैसे लागत. बरं आम्हाला नवरा बायको दोघाला जगायला पैसे लागतात. दवाखाना आल्या तर विचारूच नको, कर्जच काढा, लोकांचे पैसे काढा लागतात. मग आता ह्याच्यातून काही मार्ग काढायचं काही आहे का नाही. आता काय मार्ग आहे, असं चालून द्यायचं रडगाणं. कोणाचं काय करतो. नाही मार्ग काढावा लागत असतो. आता तू कसं रडगाण्यात बसायचं नसतं. मी कसा मोठा उद्योग शेळी पालनाचा केला. हा तू आता टप्प्याटप्प्याने केला बा तो. मी बी तो सारखा टप्प्याटप्प्यात तो केला बरं एकदम. हो कॅश असतं आपल्याकडे रोज. नाही तो चांगला आहे. आता पण काय करावं म्हणतो. तू बी मार्ग काढ. मार्ग काढ, पण आता सध्या ही परिस्थिती कोणी कोण आता. मी काय तुला मदत करेन. काय रे त्या मारण्याच्या 10,000 काय होतं मग. हायच मग मित्र. बरं केलं तर मग बघू. मग पुन्हा मी बी काहीतरी चालू करतो पुढे. व्यवसायाशिवाय काही राहिलं नाही बेटे. मी तो लय आपटलो पाहिला. नाही लय मी तर लय परेशान झालो तुला. लोकांचे पैसे झाले, अवघड झाले, गणित झाले, हे बेकार काम झालं. आता मी परेशान झालो, इतका परेशान की विचारूच नको. नमस्कार पाहुणे बाई, काय आहात. नमस्कार. आता असंच इकडे चालले होते, चालता चालता म्हणलं गणेश भाऊजीकडे जावा. हा नाही मी पैसे आणून देणार आहे, पण ते अजून आले नाहीत ना. नाही आता कसं इकडे जाता जाता म्हणलं जावा गणेश भाऊजीकडे घेऊनच जावा. हा ते काय आता ते कापूस शिकलाय, पण ते व्यापारी म्हणले 4-2 दिवसांनी देतो. मग तुमच्याकडे देणार होतो पैसे घेऊन. हा गणेश भाऊजी पूर्ण देणं नाही झालं तरी अर्धे तरी द्या. हा नाही देतो, अर्धे तरी देतो. आता हे कसं आहे, ओलशी बाजरी भिजली ना, आता घरी जाणार होतो, पण ते अचानक तुम्ही आलो. बरं चला घरी मग चहा पाणी काही. नाही घरी नको, मला खूप काम आहेत घरी. नवऱ्याने फोन केलाय, नवरा वाट बघायलाय. म्हणून म्हणलं इथून दिले असते मग गेले असते मी. नाही दाजीला म्हणा पैसे देतो आणून, काही काळजी करू नका. आता कसं आहे, आता मी बी यावर्षी पोरीचं लग्न केलंय, पोराचं शिक्षण चालू आहे, सगळ्या अडचणी, त्याच्यामुळे नाही दुसरं काय म्हणता. नाही गणेश नाही हे तुम्हाला पैसे मी घर पोहोच केले असे लवकर. तुम्हाला इथं तुम्ही यायलाही नको होता. मी तुम्हाला पैसे 2-3 दिवसांनी आणून नाही देणार आहे. आता बरं आहे का पाहुणे पैसे, मग देतो पैसे. थांबा 5-6 दिवस. 5-6 दिवस नाही भाऊजी आलते मी इकडनं, म्हणून म्हणलं द्या अर्धे. पण ते पैसे देते. बाजरी विकली ना तुम्ही. आई तू आली काय. मग ती बाजरी, ते पाहुण्या माणसाचे पैसे देऊन टाका. ते बाजरी एक एक वजा कमी होईल. बाजरी आहे पण ते पोराला भरायचेत ना. ते पोराचं काही होईल, पण हे बिटून टाका. हे मिटून हे टाकायचे. गरजेचं आहे. अरे आई पण ते पोरग त्याचं कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, त्याला पैसे द्यायचेत ना. ते नंतर बघा. बरं तस करू. हा तो पैसे बाजरीचे आणलेत, द्यायचे का नाही द्यायचे ते तो प्रश्न आहे. चालले जाऊ दे आता, ते पोराला भरायला दुसरी कोण बघू. जाऊ दे बर घ्या. असं जरा हे झालं भाऊजी. ऐका ना, आता हे कसं आहे, पोराला भरायची होती, पण टाकून देऊन जाऊ दे. आता त्याला कोण दुसऱ्या कोण बघावं लागते. ते पण भाऊजी, मला ठीक आहे. अडचणीतच अडचण आली आता. हो समजू शकते मी. का आले बघा. हो ते भाऊजी येते बर मी. बर तुमचे आता राहिलेले पैसे लवकरच देऊ. हो नक्की हो चालतं या. येऊ का मग? हा या. यायला हे घासाला काही पाणी फेणी पोरं देते का नाही. हा शेळ्याला तर हेच लागत आहे. हे मलाच लक्ष जास्त घालावं लागेल. हे पोराच्या जेव्हा टाकून काय मजा नाही राहिली आता. काय गाणू अरे काय नाही, काय सांगा तुला. काय बाबा तू मला अजून तसा दिसायला लागला. काय सांगू आता, हे पैशाने बेजार केलंय मला. म्या मागच्या वर्षी 50,000 रुपये घेतले ते लोकांची. हा आता पैसाच नाही, ते तर माणूस पैसे मागवतोय. मग नेमकं बे करावं का आता हेच कळा ना मला. आता माझ्याकडे पुन्हा कापूस गेला इकून, त्याचे पैसे खर्च झाले. आता मला तर ही दुसरी समस्या निर्माण झाली. एक समस्या, एक पिढा माझ्या मागायची स्थानच कमी होणार.
तू काय कर, हा काहीतरी धंदा पाण्याला लाग, हे दी सोडून हे काय आता करतोस धंदा ते? पाळला तरी काय, धंदा पाळला बी पैसाच लागतोय, भांडवल लागत ते नाही ना माझ्यापाशी. नाही आपण मार्ग काढून काहीतरी, काही मी मदत करेन, आता तुला मदत केली तर टाकीन मोकळा धंदा बारीक सारीक. काही कर, पण फाशी बिशी काय घेऊ नको बर का. आता काय पर्याय नाही नाही राहिला नाही करू नाही काय. नाही नाही. काय पैसे देतो ना तू, मग काय नाही जाऊ दे मग. तुला मदत करतो, पण लढायला शिक, बरं बरं. मारायचं नाही. नाही 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 हा, नाही आता काय त्याचं डोक्यात आणत नाही. आणि हे डोक्याचं टेन्शन कमी कर, टेन्शन कमीच करतो. आता हे काय आहे, लय ताप झाला. तू पैसे देतो ना मला, काळजीच करू नको त्याची. जादी उष्णे का ना, मी आज ना उद्या देईनच ना. हा, हं? दे नाही तर मग बुडी नाही नाही बुडीत नाही बाबा, हे वजून कमी 10-5 करून तू मिटून टाकीन. फक्त काय कर, लढायला शिक. बरं 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 नाही तर आत्महत्या आणि कुठं फाशी असलं डोक्यात आणू नको, बरं 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 कळालं ना. चालतंय. हा, जाऊ दे, आता काय परेशान राहत जाऊ नकोस. नाही 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 म्हण्या, हम्म, मला आज एक गोष्ट नक्की कळाली. हम्म, अरे रक्ताच्या नात्यापेक्षा हम्म. मित्राचं नातं हे किती मोठं आहे मला आज कळालं. अरे माझ्या परिस्थिती मरायची पळेली होती, मला आत्महत्या करायची पळेली होती, पण तो आम्हाला याच्यातून वाचलं. अरे मला हे मित्राचं नातं किती मोठं आहे आणि किती श्रेष्ठ आहे हे जगात मला आज कळालं. तो ह्यासारखा मित्र व्हायला खरंच भाग्यवान म्हणायचं, मी खरंच नशिबान म्हणायचं. काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशीच आहे. खरंच 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 मित्र असावा तर असा, नाहीतर काय मित्र. खरंच खरंच परिस्थितीतून सावरणारा मित्र असावा तो ह्यासारखा मित्र. खरंच मी भाग्यवान आहे तो ह्यासारखा मित्र मला. काही कर, पण शांत चित्तानेच राहाय आणि शांततेनेच मार्ग काढेव. आता तो ह्याच मार्गदर्शनानुसार सगळं मी करणार. ठीक आहे. हा, अगदी खरं बोलला तू. खरंच मित्र, खरंच नशिबाने मी. तसं काय नाही बाबा, भेटत असते माझ्यासारखे कोणीतरी, भेटलोय मग काय मदत करणं काम आहे. अरे रक्ताचे नाते काय, पण त्या रक्ताच्या नात्याच्या पलीकडे तू मला जीव लावतोस. आज एवढ्या परिस्थितीत मला मदत केलीस. चल तुला मदत करतो मी. चल 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 चांगल्या गोष्टीला वेळ नको. चल 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 चल. हे बघा ना, हा तू 4 वेळेस पैसे दिले, हा पण तू काय त्याच्यातून वर यायलास. मला वाटत मावा मित्र माझ्या बरोबरच यावा, काय तो सुधरावा, टेन्शन रहित व्हावा. पण तू प्रत्येक वेळी खाड्यातच जाताना दिसतोस. काहीतरी सुधारायचा प्रयत्न कर. नेमकं काय होतं ते मला बी समजा. अरे काय करू, हा, काय करू म्हणे. हम्म. एक खाडा बुजला की 10 खडे पडतात. एकाचे पैसे मिटले की 10चे पैसे पुन्हा रचतच. मी तरी काय करू म्हणतो. मी तरी काय दुसरीकडे पैसे घालतोय का. हे पहिले खडे बुजण्यातच सगळं चाललंय म्हणून मी तरी काय करू सांग बरं. हा खरं सांग. खरंय तो, हा पण आता तरी वर यायचा प्रयत्न कर. आता काय, आता वर येऊ ह्या अवघडच गणित. हे सगळं एक असं का, एक खडा बुजाला गेलं की 10 खडे पुढे पडते. काय तरी करू. आता थोडा सावध हो, हा आणि सावध पद्धतीने हा तू त्या पैशाचा विनियोग कर आणि धंदा चालू. आता काय आता बघू तो मी शेवटी ट्राय करून काय करू. मी कटाळा आता परेशानच झालो. ताण तितकी आहे. निघन मार्ग निघन, फक्त धीर खचू नको. धीर नाही खचित. आता काय करू. तो ह्यासारखा मित्र म्हणला धीर कसा करू. हा, हा मला बी वाटत आणि चांगलं व्हावं. हा ना, मग हे लय अवघड गणित झालं. आता हे काय सांगा. मग खर्च तेवढा या टेन्शन मध्ये- ये ना तो ऐकून, आणि खर्च सगळीकडेच आहे, पण तो टेन्शन सगळा परेशानी खर्च, बी घरचा होती खर्च, लोकांची. शेतीचा खर्च, आणि त्या 10,000 काय होतं रे. हा बेकार. खरंय तू, खरं धीर धर. अवघड होई काय आपलं. तर मी तर परेशान झालो. काय परेशान राव. काय सांगा तो मला, नुसती परेशानी. बरं ते बाकीचं सगळं जाऊ द्या. हा मी तुम्हाला 3 वर्षापूर्वी हा पैसे दिले होते, ते परत कधी देणार. बघा, हा असे पहिले पैसे दिलेले तेच मिटणार. शाळेला जरा अवघडच प्रश्न दिसता, वाढत चालले दिसत. लय अवघड सगळं म्हणे. आहे. मला एक गोष्ट सांग, तू किती वेळेस ह्याला किती पैसे दिले. आता हा बघ, मित्राला मदत केलेली सांगू नये, पण वळीला आलं दिले बा 2-4 वार. किती दिले. त्याला पैसे लय दिले, 2-2 लाख दिले. 2-2 लाख. हा, बरं मी काय म्हणतो, हम्म.
इतक्या वेळेस ह्याला पैसे दिले ह्याच्यात काही बदल आहे का? नाही ह्यो जर सुधारला असता तर मी माझे पैसे सोडून दिले असते. मग तुमच्या मनाने काय करायचं सरपंच? नाही, मी माझे पैसे घेणार आहे. अरे नाण्या देतो ना. आता हे एक एक बोजीतच चालू आहे मी. आता मी तरी काय करणार? बरं, तुझ्या ध्यानात तरी आहेत का मी 3 वर्षापूर्वी किती पैसे दिले? नाही, किती पैसे दिले ते नाही बाबा, ध्यानात लक्षातच नाही राहिलं. बघितलं का? आहे का म्हणजे केलेला उपकार आहे का? म्हणजे उपकाराचं तर राहिलं बाजूला, उपकार नका का नसा ना, पण हिशोबाला टापटीप असावा म्हणजे पुढे जायचे मार्ग सुधरत असते. त्याच्या असं लक्षात, नाण्याच्या असं ना लक्षात, नाण्या सांगा ठीक आ, आहे, त्यो तरी काय करेन, त्याच्याकडे लय मोठ्या जाण्याचं कर्ज आहे. मी माझे सोडून देतो. हा. पण तू माझ्यापेक्षा बी लईच सुधारलास रे. म्हणजे आपण बिझनेस चालू केला भाऊ, तेवढं भांडवल असायला काहीतरी मार्ग काढावा लागेल. याला कर्ज फिरचं कुठून, बँके फिंकीचं. हा, ठीक आहे, बघू आपण हे आता याला बँकेची फाईल करून देऊ. बरं, चला. आणि याला तसं करू या तो सुधारणार नाही. चला चला चला. बाळा मी येते हा. मी घरून निघले तर खरं, पण भाऊजी घरी आहेत का नाही गणेश भाऊजीला एकदा कॉलच करून विचारते. कॉल घेत नाहीत, कॉल पण उचलायले नाहीत. हे परत एकदा करून बघते. हॅलो गणेश भाऊजी, घरीच आहेत का? नाही नाही, एक ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या आधी. हा बोला ना. हॅलो, आवाज येतोय का भाऊजी माझा? हो, खूप महत्वाचं आहे, मला पैसे अर्जंट पाहिजेत. मागच्यासारखं इथं शिरूरमध्ये प्लॉट आहे, मी घरी येते, मला काय ऐकायचं नाही. नाही नाही, बॅग घेऊन निघले मी घरी, येते मी. नाही, मला काय ऐकायचं नाही, मी येते. आज मी पहिले पैसे घेतल्याशिवाय जाणारच नाही. आज एवढं खूप झालं, पैसे द्यायचा पत्ता नाहीये. आज काही झालं, काही कारण दिलं तरी त्यांना पैसे नाही. गणेश भाऊजी, गणेश भाऊजी, बाहेर या. आवाज दिलेला ऐकू येईना का तुम्हाला? मीच आहे. या पाहुणे बाई, कशी आता आलात काय? हो, आताच आले. आता फोनवर मी तुम्हाला बोलवतो, म्हणलं आता होईन ते तरी पैशाचे, पण आता फायनान्स. नाही नाही, पैसा म्हणजे पैसा. मला अर्जंट शिरूरमध्ये प्लॉट आले, पैसा पाहिजे. बरं, आता चहा पाणी घ्या. चहा काहीच नको मला, मला पैसे द्या. पैशाचं तर झालं नाही ना, मग तिथं मग त्याच्यामुळे तर तुम्हाला म्हणलं होतं थोडं थांबा. होतं मी पैसे तर बघतोय ना. मी तुम्हाला फोनवरच सांगितलं गणेश भाऊजी, असं असतं का? नाही नाही, थोडं तुम्हाला थांबावं लागणार आहे. आता पैसे समोरच्याने पैसे नाही दिले, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही येऊ नका, पण तुम्ही आलात ना, असं झालं ना. मागच्या वेळेस तर तुम्ही हेच केलं गणेश भाऊजी. मागच्या वेळेस आले, तुम्ही हेच सांगितलं. सारखे सारखे कहाण्या सांगता तुम्ही मला. पैसा महत्वाचा आहे, पैसा. तुम्ही कधी देणार पैसा? आता काय करू पाहुणे बाई, पैसे समोरून पैसेच येणार. बरं, ते कापूस विकला नाही, त्या कापसाला बी कोणी घ्यायना सध्या, भाव पडले तर. त्याच्यामुळे मी तुम्हाला थांबा म्हणलो होतो. थांबा नाही, तुमची पाय पडायची वेळ आली तरी पण पैसा द्या. नाही, ऐका ना, मागच्या वेळेस आले तुम्ही हेच ऐका. बोले, सारखे सारखे कहाणी मी ऐकणार नाही. ऐका, एवढी वेळेस थांबा, पुढच्या वेळेस मी तुमचे पैसे घरी आणून बरं देतो. झालं फोन केला मी. तुमचे पैसे मी निघायच्या आधी. डायरेक्ट घरी आणून देतो. मग तर झालं. घरी नाही, मी आता सध्या इथं आले, मला इथं पैसे द्या. मी घरपोच पैसे करतो, तुम्हाला 5-6 दिवस थांबा. पैसे नाही, माझा नवरा मला घरात घेणार नाही. पैसेच घेऊन ये म्हणला घरी. अहो, होता असतं पैशाचं थोडंफार इकडे तिकडे काय आहे. भाऊजी मला काही सांगू नका. तुम्ही सारखं तेच कारण सांगता गणेश भाऊजी. माझी सासू सासरा एक घास अंगी लागून देत नाहीयेत. नाही आता काय म्हणणे तुमचं? नाही, तुम्ही काही म्हणा, पण एवढी वेळेस मला तुम्ही 5-6 दिवस थांबा. माझ्या समोर हात जोडू नका. माझा नवरा क्लिअर सांगितला, पैसे घरी आलेस तर पैसे घेऊन ये, नाही तर घरी येऊ नको. सांगा काय करू मी? ऐका ना, एवढे 5 ते 6 दिवसच ऐका, मी तुम्हाला पैसे घरी आणून देतो, मग तर झालं ना. सासू माझी घरीच घेणार नाही मला. अहो सांगा ना, आईला सांगा की आता पैसे त्या माणसाकडे नाहीत, मी असं त्रासलोय, कारण पहिले लोकांचे पैसे दिलेत, मी परत शिक्षणाला लागले ते. माझी सासू तर म्हणली, पैसे आणलेस तर ठीक आहे, नाही तर तुला घराचा दरवाजा कायमचा बंद आहे. नाही, ऐका, एवढी माझं हात नांदणं जोडतो. मुश्किल झाले ना. ऐका, एवढी हात जोडतो, तुमचे तुम्ही पाया पडतो, पाया पण पडू 5-6 नका दिवस अजून. थांबा.
मी खूप परिस्थितीत गणेश भाऊजी तुम्ही समजून घ्या माझा नवरा घरात घेणार नाही, मी कसं राहणार आहे घरात? ऐका, मला समजून घ्या तुम्ही. मी खूप ताणात आहे, त्याच्यामुळे मी 5 ते 6 दिवसात तुम्हाला पैसे आणून देतो म्हणजे देतो. रिक्षा लागली एक नाही, दिवस- चालत आले मी. ऐका ना. माझा नवरा म्हणला मला सोडायला सुद्धा आला नाही. ऐका ना, एक कसं जायचं जा? दिवसही तुम्हाला लेट करणार नाही, तुमचे पैसे घरपोच करणार. फक्त कापूस शिकल्याच्या नंतर आणून दे. 5 ते 6 दिवस गणेश भाऊजी असे कारण तुम्ही नका सांगू मला. नाही, ऐकून घ्या. ऐका ना पाहुणे बाई, एवढ्या वेळेस ऐका माझा, ऐका तू. कारण काय झालंय, ते कापसाला भाव पडल्यामुळे कापूस घ्या ना बघा कोणी. आणि मी त्या व्यापाऱ्याला सांगितलं की माझा कापूस घेऊन जा, पण ते माझा नंबरच आहे ना, ते 2 ते 3 दिवसात भरीन. आणि कापूस भरला की मी त्याच्या दारात जाऊन बसन आणि पैसे तुम्हाला आणून देईन. मग तर झालं ना. जमतच नाही भाऊजी. अहो मला कळतंय तुमची अडचण, तुम्हाला प्लॉट घ्यायचा आहे, हा. पण आता थोडस तरी ऐका ना, काय करावं. कसं ऐकणार आहोत भाऊजी, गणेश भाऊजी तुम्ही ऐका ना, माझं समजून घ्या ना थोडस. नातेवाईक म्हणता तुम्ही डोक्यावर बसले. अहो मग पाहुणे रावळे कशाला असते, थोडंफार मागं पुढे झालं तर समजून जमत घ्यावं नाही, लागतं ना. पैसा महत्वाचा. ऐका ना, तुम्ही आता पाहुणे आहेत आमच्या जवळ, बरोबर, मग तुम्हाला थोडं ऐका. ते पाहुणे म्हणून तू डोक्यावर बसून गेले. बरं जाऊ दे, मी एक्स्ट्रा तुमचं काय ते याच देऊन टाकीन, मग तर चालणार. व्याज नाही काय नाही, पैसा महत्वाचा. मी इथं आले, पैसा माझ्या हातात द्या. अहो पैसा जर असता तर मग मी तुम्हाला इतकी विनवणी केली असती का, तुम्हाला हो, लवकर माहिती. पैसा दिला असता, किंवा मी घरी आणून दिला असता पैसा. प्रत्येक कारण मी घरी आलो असतो आणि पैसा तिला दिला असता. 2 वेळेस आले, हेच कारण होते तुमचे. हात जोडलात, पाय पडलात, रडलात. आता ही ती पण कंडिशन आहे, तीच सेम कंडिशन आहे. अहो ऐका ना पाहुणे बाई, आता 5-6 दिवस थांबाच, काय करावं, पर्यायच नाही. तुला पैसे द्यायचेत का नाही? अहो पैसे देणारच आहे ना, पैसे देणारच आहेत. पैसे दे, हातावर मांड. अहो पैसे मी नाही, नातेवाईक गेले उडत. ऐका ना, पैसे द्यायला मी पैसा नाही म्हणलोच नाही. महत्वाचा. नाही पैसे द्यायला नाही म्हणलोच नाही, देणारच आहे. कापूस शिकला की तुम्हाला घरपोच आणून देईल पैसे, मग काय झालं? अजिबात नाही. पैसा मांड, पैसा दे हातावर. अहो देणार आहे पैसे, आता माझ्याकडे नाहीत ना पैसे, मूर्खावानी चाळे घरात करायचे पैसा नाही. नाही ना, म्हणून तर माझा नवरा मला घरात देणार. लय वेळ झालं तुमचं ऐकतोय. काय म्हणे भाऊ, काय चाललंय. काय पैसे जरा आहेत काय? काय आता हे पैसे घेतलेले आहेत आणि ते पैसे काय तर ते मिटणं झालं नाही माझ्याकडून. आता मला तुला माहित नाही माझ्या कशा 12 अडचणी येते, काय राडे. मग आता बाई ऐकत आहेत का नाही? नाही ना, आता ते पैसे तर आताच टाक म्हणतात. आता ते मगाशी फोन केला तर त्यांनी ते म्हणलं येऊ नका, तर आताच आल्या, ते 10 मिनिटात तर गाडीवर आले. ते पाहुणे बाई तुमचे किती पैसे आहेत? 2 लाख रुपये होते. 1 लाख रुपये दिले, 1 लाख रुपये बाकी आहे. एक काम कर करून, हां त्या काय दमदाराला हं. मागा ना, हं. तेव्हा घेऊ घे मोबाईल आणि देते आणला 1 लाख रुपये ऑनलाईन. काढा. आणि घ्या. आले का मला चेक करू द्या. हा करा चेक. हा गेले पैसे पाठवले. आले गणेश भाऊजी. हा चालते. तेच म्हणलं, लय तुमची चालली होती काडाकडी. काय मग सांगावं? माझे शेताचे पैसे होते, पण मित्रासाठी मदत करावं म्हणलं काहीतरी. तसं नाही भाऊ, तसं नाही भाऊजी. कसं असतं, पैसा महत्वाचा असतो. नाही आता माझ्याकडनं त्याला बी काही होते. अडचण असेल, जाऊ दे ते ते आता. कापूस शिकला नव्हता. ठीक आहे, चालते. मी येते का मग भाऊ? हा चालतं येते या. भाऊ. भाऊजी येते मी. हा? हा चालतं, या. खरंच म्हणे, आज मात्र तू आज हद्दत केली. असा परोपकारी मित्र होणेच नाही. काय मागच्या वेळेस तसं तुम्हाला खुशाल पैशाला ती मदत केली, आता आहे ते हे उपकार कुठं फेडायचे मी? हा राहून दे बाबा. आता त्या पाहुणेबाईने किती मला त्रास केलं, किती भांडण करतात, किती आमचा वाद. न्यावा लागत मित्रासाठी. अचानक आल्यामुळं ते आता, नाही तर मला काय नाही काय बरी घेत नव्हती. पाहुणे असून दमदारला नाही, पण मित्रासाठी दम काढावं लागतं. पाहुणे जवळचे पाहुणे, पण नाही पैसा बेकारी. आहे. पण तू मित्र रक्ताच्या नात्यापेक्षाही खरा. चल बाबा, काय आता